भल्या पहाटे पहाटेच रमाकांत अचानक घाबरून जागा झाला होता. त्याच्या अंगाला जबरदस्त घाम सुटला होता. घड्याळात त्याने वेळ पाहिली तर पहाटेचे 5:30 वाजले होते. पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे, पण काहीतरी लॉजिक लागावं. स्वप्न आणि वास्तविकतेचा. हल्ली तर रोजच त्याला त्या भयान स्वप्नाची सवय झाली होती. पूर्णपणे काळोख्या रात्री तो जंगलात एकटाच उभा असून त्याच्या आजूबाजूला असंख्य लुकलुकणारे डोळे चमकत असायचे. थोडेसे तिथे उजाडले की मग त्या लुकलुकणाऱ्या डोळ्यामागील अजस्त्र आकार त्याच्या दृष्टीस हळूहळू दिसू लागत. भल्या मोठ्या रानगव्याचा कळप त्याच्यावर चाल करून येण्यासाठी त्याच्या चहोबाजूला गोल रिंगण करून त्याच्या हालचालीची वाट पाहत उभा असायचा. त्याच्या थोड्याशा हालचालीची चाहूल लागताच त्यातील एक भला मोठा गवा थेट त्याच्यावर चाल करून ठोकर मारण्यासाठी धावत धावत पुढे यायचा आणि मग नेहमीप्रमाणे त्याला जाग येत असे. स्वप्न आणि वास्तविकतेचा दूर दूर कुठूनही जुळून न येणारा संबंध त्याच्या वास्तविक जीवनात प्रकट होत होता. पहाटे अचानक आलेल्या स्वप्नाने नेहमीप्रमाणे त्याची झोप उडवली. त्यातल्या त्यात एक उत्तम घडले. त्याला लवकर जाग आली होती. आजचा दिवस त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. विभागीय स्वतंत्र चौकशीच्या समितीद्वारे केल्या जाणाऱ्या रमाकांतच्या चौकशीचा अहवालावर आज आयुक्तालयात महत्त्वाचा निर्णय होणार होता. चौकशीसाठी कारणीभूत ठरलेले प्रकल्प क्षुल्लकच होते. मुंबईतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या स्त्रीचे माहेरचे कुटुंब मोठे गर्भश्रीमंत, उच्च भ्रूवर्तुळात मोठे स्थान राखून होते. स्थानिक पोलिसांनी सुसाईड केस म्हणून फाईल बंद केली होती. त्यामुळेच की काय, थेट सहाय्यक दर्जाच्या आयुक्ताकडे ही तक्रारवरून दबाव आल्याने वर्ग करण्यात आली होती. आणि रमाकांत सरनाईक त्या सहाय्यक आयुक्ताच्या खास मर्जीतील CID पोलीस अधिकारी असल्याने त्याला या केसवर तपास अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले होते. केसच्या तपासाचा चार्ज हाती घेतल्यापासून रमाकांत या केसची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी खूप मेहनत घेत होता. त्याने त्याच्या खास पद्धतीने हे प्रकरण खोदून काढायला सुरुवात केली. मुंबई उपनगरात त्याचे 2 खास खबरी होते. विशेष गोष्ट म्हणजे त्यातील दोघांनाही त्याने यापूर्वी केव्हाच पाहिले नव्हते. सुंदरनगर पोलीस ठाण्यात त्याच्या अगोदर श्री लाल समे म्हणून एक पोलीस अधिकारी सुमारे 5 वर्षे कार्यरत होते. त्यांनीच त्याला या खबरीकडून येणाऱ्या माहितीची पूर्वकल्पना दिली होती. विशेष म्हणजे गुन्हेगाराच्या अगदी आजूबाजूला उभे राहून ही खबरी मंडळी अगदी अचूक बातमी पुरवत असत. त्या खबरीच्या इमान इतबारीबाबत त्याला थोडासा संशय होता की ही खबरी मंडळी प्रतिस्पर्धी टोळीची माणसे असावीत. उगाचच कोणी जीव धोक्यात घालून पोलिसांना विना मोबदल्यात अगदी अचूक बातमी कसे काय देऊ शकतात. सध्या तरी रमाकांतला त्या खबरी मंडळीची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी अजिबात वेळ नव्हता. त्याने त्या दोघांना त्या आत्महत्या केलेल्या स्त्रीच्या केसवर काही क्ल्यू मिळवण्यासाठी कामाला लावले होते. त्या दिवशी रमाकांत केबिनमध्ये बसून केसवर विचार करत बसला होता. केसची फाईल सुरुवातीपासून चाळायला त्याने सुरुवात केली. आत्महत्या केल्या गेलेल्या फ्लॅटच्या लोकेशनचे विविध अँगलने भरपूर फोटो काढले गेले होते. त्याने ते फोटो एकदा वर खाली करून पाहिले. सुंदर, जेमतेम अगदी तिशीतली असावी ती. नवरा मोठा इमारत बांधकाम व्यावसायिक, गेले 2 वर्षे बेंगलोरजवळ मोठे सेकंड होमचे प्रकल्प उभारत होता. गेला 1 महिना पोलीस रेकॉर्डप्रमाणे तिथेच राहत होता. त्याच्या मुंबईत येण्याचा कोणताही पक्का पुरावा डिपार्टमेंटकडे नव्हता. लक्ष्मी कदाचित गेली 50 वर्षे या घराण्यावर नाराज झाली नसावी. इतका पैसा, कार्स, डुप्लेक्स फ्लॅट, सर्व सुखे पायाशी लोळत घेत होती. इतके सर्व वैभव असताना आत्महत्या का करावीशी वाटली असेल तिला. त्याच्या डोक्यातील विचारचक्र सुरू झाले. मानसिक रोगी, विवाहबाह्य संबंध की मग ड्रग्ज वगैरे. त्याच्या मेंदूने 3 शक्यता असाव्यात असा निष्कर्ष काढला. वरिष्ठांचा वरून दबाव वाढत असल्याने काहीशा चिडलेल्या मनस्थितीत तो या केसचा तपास करत होता. दुपारच्या सुमारास फ्लॅटची पाहणी करण्यासाठी रमाकांत त्या दिवशी उपनगरात त्या बिल्डिंगपाशी गेला. सनशाईन विल्ला. उपनगरात उच्चभ्रू लोकांच्या असलेल्या एका पॉश एरियामध्ये 20 माळ्याच्या इमारतीमध्ये ही स्त्री 18व्या माळ्यावर राहत होती. घरातील खिडकींमधून थेट अरबी समुद्राचे विहंगम दृश्य होत होते. 1000 चौरस फुटाच्या त्या घरात
एक मोठा हॉल, किचन आणि 2 मास्टर बेडरूम होते. आतील बेडरूमकडे जाऊन त्याने काही पाहणी केली. 2 पैकी एक बेडरूम उघडेच होते. त्यात सर्व काही आलबेल होते. दुसऱ्या बेडरूममध्ये सुद्धा तेच सर्व काही ठीक. सर्व गोष्टी नीट जागच्या जागी मांडलेल्या होत्या. पण एका टेबलावर असलेल्या एका स्पेशल डिझाईनने त्याचे लक्ष वेधून घेतले. उलटा क्रॉस असतो ना, अगदी तसेच काहीसे ते चिन्ह दक्षिण बाजूला भिंतीवर काढले गेले होते आणि त्या चिन्हाखाली एक पांढरे कापड अंथरून त्यावर मेणबत्ती पेटवण्याचं स्टँड ठेवले गेले होते आणि त्या स्टँडच्या बाजूला एक डायरी आणि काही पेन ठेवले होते. ती डायरी त्याने उघडून पाहिली. संपूर्ण डायरी रिकामी होती. काही पाने फाडली गेलेली दिसत होती. बस इतकेच. इमारतीच्या सुरक्षा रक्षकांकडील रजिस्टरवरील नोंदी त्याने पाहिल्या. त्या स्त्रीने आत्महत्या केलेल्या दिवशी तिथे कोणीही अपरिचित व्यक्ती येऊन गेल्याची नोंद नव्हती. CCTV फुटेजमध्ये फक्त इमारतीमधील रहिवासी मंडळी ये जा करताना दिसत होती. एकंदरीत प्रकरण ओपन अँड शट प्रकरणातील होते. रमाकांतच्या अगोदर सुद्धा तपास करणाऱ्या पोलिसांनी तसाच निष्कर्ष काढला होता. त्याला सुद्धा या प्रकरणात काहीही विशेष जाणवत नव्हते. रमाकांतने त्या स्त्रीने मानसिक तणावात येऊन केलेली आत्महत्या असा शेरा मारून ती फाईल बंद करायला सुरुवात केली. इतक्यात पलीकडच्या टेबलावर ठेवलेला फोन खणखणला. रमाकांतने हॅलो बोलताच पलीकडून त्याला त्याच्या परिचित खबरीचा आवाज ऐकू आला. हॅलो साहेब, सिंपल सुसाईड नाही आहे. बाई प्लॅनचेट, परलोक संपर्क अशा काही गोष्टी तिच्या खास लोकांना सोबत घेऊन फ्लॅटवर करत होती. ठीक आहे, अजून खबर काढ त्याबाबत. रमाकांतने त्याच्या खबरींना काही खास सूचना करत फोन ठेवून दिला. काहीसा दुर्लक्ष केला गेलेला धागा त्याला बहुतेक दिसू लागला. त्याला फ्लॅटवर पाहिलेल्या काही गोष्टी आठवू लागल्या. उलटे क्रॉस, ते चित्र, तो पांढरा कपडा, ते रंगबेरंगी मेणबत्ती ठेवण्याचे अरेबिक शैलीतील स्टँड नक्कीच काहीतरी गूढ होते. मोबाईल रेकॉर्डनुसार तिच्या खास संपर्कात असलेल्या 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. CIDच्या खास पद्धतीने त्याची चौकशी सुरू झाली. काहीसे उच्चभ्रू असलेले हे लोक प्लॅनचेटद्वारे आत्म्यास बोलावून ब्लॅक मॅजिकचे विविध प्रकार करत होते. त्यातील त्यांच्या 2 जणांच्या म्हणण्यानुसार एक दुष्ट आत्म्याच्या संपर्कात हे सर्वजण आले होते व त्या आत्म्याच्या प्रभावाखाली येऊन त्या बाईने आत्महत्या केली होती, असा सर्व कयास होता. पण प्रसारमाध्यमातून या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवले जात होते. अशाच एका पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना रमाकांतच्या तोंडातून काळ्या जादूचा उल्लेख होऊन काही अर्धवट बातमी बाहेर पडली आणि तीच बातमी भूताखेताचे मसाले लावून छापली गेली. न्यायव्यवस्था परलोकांचे अस्तित्व मानत नाही, हे सूत्र पकडून डिपार्टमेंटची जोरदार खिल्ली प्रसारमाध्यमातून उडवली गेली. आत्महत्या प्रकरणाला चुकीचे वळण लावल्याचा ठपका रमाकांतवर येऊन ठेवून त्याची स्वतंत्र समितीद्वारे चौकशी सुरू करण्यात आली. एकंदरीत त्याला केसवरून हटवण्यात आले आणि आज आयुक्तालयात त्याची पुढील अंतिम सुनावणी घेण्यात येणार होती. सकाळी कॉफी घेऊन रमाकांत आयुक्तालयात गेला. फाईलवर काहीसे विचित्र शेरे मारून त्याची बदली दूर दाजीपूरला करण्यात आली होती. काहीशा जड अंतकरणाने रमाकांतने ती कारवाई स्वीकारली आणि 2-1 दिवसाच्या नंतर सर्व सामान भरून तो दाजीपूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसला. दाजीपूर 50,000 लोकवस्तीचे छोटेसे शहर. एका बाजूला दाजीपूरचे घनदाट जंगल आणि तिन्ही बाजूला असणाऱ्या उंच उंच डोंगरदऱ्या. त्या जंगलाच्या शेजारी 12 माही वाहणारी मांडवी नदी. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेले ते शहर होते. संध्याकाळच्या सुमारास तो दाजीपूर रेल्वे स्टेशनवर उतरला. इथून दाजीपूर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर होते. पोलीस स्टेशनच्या दिशेने जात रमाकांतने पोलीस इन्स्पेक्टर जगन शिंदेंची भेट घेतली. त्याच्या राहण्याची सर्व सोय पोलीस स्टेशनच्या पाठी असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये करण्यात आली होती. तिथे जाऊन त्याने सामान टाकले. ती रात्र भराभर निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्याने पोलीस स्टेशनला जाऊन चार्ज घेतला. विशेष म्हणजे चोरी, दरोडीखोरी सारखे गुन्हे इथे मागील काही वर्षात घडले नव्हते. एकंदरीत शहर शांत होते. मुंबईसारखे इथे धावपळ अजिबात नव्हती. लवकरच रमाकांत त्या शांत शहरात रमून गेला. आपण काही चांगल्या घडलेल्या गोष्टी लोकांना सांगाव्या आणि त्यांना दुष्ट लागावी तसे हल्ली काही घडू लागले होते. दिवस मावळणीला लागला होता.
ड्युटीची वेळ संपल्यानंतर रमाकांत पोलीस स्टेशनवरून घरी जाण्यासाठी निघाला असताना पोलीस स्टेशनच्या बाहेर काही गाड्यांच्या हालचाली त्याला जाणवल्या. पोलीस स्टेशन बाहेर 2 पांढऱ्या गाड्या येऊन थांबल्या होत्या. तिच्यातून 2-4 मंडळी धावत धावत येत पोलीस स्टेशनमध्ये आत शिरली. प्रकरण तसे गंभीर होते. दाजीपूर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजकारणी असलेले संपत जगदाळे यांचा ते राहत असलेल्या बंगल्यावर खून झाला होता. खून घडतेवेळी बंगल्याच्या वरील भागात कोणीही घरचे मंडळी उपस्थितीत नव्हते. घरातील नोकर महादूने दार ठोठवल्यावर आतून काहीच आवाज आला नसल्याने त्याने बोंबलत घरच्यांना वर्दी दिली होती आणि बंगल्यावर उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी दार तोडून पाहिल्यावर बेडवर संपतराव रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेले त्यांना आढळून आले होते. घरच्या मंडळींना सोबत घेऊन काही कार्यकर्ते पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आले होते. संपतराव जगदाळे तसे अजातशत्रू राजकारणी म्हणून प्रसिद्ध होते. कोणाशीही जास्त शत्रुत्व नसलेले व्यक्तिमत्व. अशा संपतरावांचा त्या संध्याकाळी खून केला गेला होता. थोडी कुमक सोबत घेऊन रमाकांत संपतरावांच्या बंगल्यावर पोहोचला. बंगल्याच्या चारही बाजूचं त्याने निरीक्षण केलं. बंगल्याच्या चारही बाजूला उंच कंपाऊंडच्या भिंती बांधल्या होत्या. कितीही चपळ माणसाला ती भिंत पार करून थेट बंगल्यात येणे अशक्य होते. बंगल्याच्या बाहेर खास हत्यारबंद माणसे सुरक्षा करत होती. घरात बायको आणि एकुलती एक मुलगी व नोकर सोडून संपतराव उपस्थित होते. रोज संध्याकाळच्या सुमारास वरच्या बेडरूममध्ये संपतराव दारू पिण्यास बसत. त्या संध्याकाळीही दारू पीत संपतराव बेडरूममध्ये बसले होते. नोकर महादू थंड बर्फ आणि सोबत सिगारेट घेऊन वर गेला असता दार आतून बंद केले गेले होते. आतून ओरडण्याचा आवाज येत असल्याने महादूने धावत खाली येऊन सर्व प्रकार घरच्या मंडळींना सांगितला. ताबडतोब त्याच्या सुरक्षारक्षकांनी दार तोडून उघडतात संपतराव रक्ताच्या थारोळ्यात पडून मेलेले त्यांना आढळून आले होते. वर जाऊन रमाकांतने संपतरावांच्या मृतदेहाची पाहणी केली. संपूर्ण अंगावर कुठेही जखमेची खून नसून गळ्यावर ओरबडल्याच्या खुणा होत्या. जखमेतून भरपूर रक्त वाहून गेले होते. डोळे एखादे भूत पाहिल्यासारखे गरगर फिरून बाहेर आले होते. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमला पाठवून दिला गेला. पोलीस पथकातील पोलीस आजूबाजूला उपस्थित मंडळींची जबाबे लिहून घेऊ लागली. काही पुरावे सोबत घेऊन रमाकांत व इतर पोलीस मंडळी पोलीस स्टेशनला रात्री परत आली. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन बाहेर स्थानिक पत्रकारांची रीग लागली होती. मामला दिसावा तेवढा साधा नसून गंभीर बनत चालला होता. रमाकांत पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच पत्रकार मंडळींनी त्याच्याभोवती प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पत्रकारांच्या प्रश्नांचं उत्तर थेट न देता तो सरळ पोलीस स्थानकात आला. सकाळपासून बड्या बड्या राजकारण्याचे फोन स्टेशनला येत होते. दबाव हळूहळू वाढत होता. सर्वांना तपास सुरू आहे असं खास उत्तर देऊन रमाकांत पुढील तपासाच्या दिशेची जुळवणी करत बसला होता. दुपारच्या सुमारास दाजीपूरचे आणखी एक राजकारणी श्री विलास शेठ जगताप पोलीस स्टेशनला आले. त्यांच्यासोबत 10-15 कार्यकर्त्यांचा जमाव होता. मोठ्या तावाने खुनाची चौकशी जलद करा म्हणून ते रमाकांतवर ओरडू लागले. CID चौकशी करायची मागणी करू लागले. त्याची मागणी ऐकताच रमाकांत चिडला. CID चौकशीसाठी राज्य शासन निर्णय घेते. आपण आपले म्हणणे थेट राज्य शासनाकडे मांडावे. रमाकांतने चिडून विलास शेठला सुनावले. पूर्वाश्रमीचा CID अधिकारी असल्याने अशा वेळी काय म्हणावे त्याला चांगले माहीत होते. हे बघा, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याशिवाय मी काही बोलू शकणार नाही, विलास शेठला रमाकांतने सांगितले. पण साहेब, काहीही करा पण त्या खुन्याला शोधा, असे केविलवाणी अर्जव विलास शेठने रमाकांतला करून ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत तिथून निघून गेले. हवालदार बबन जाधव मगापासून हा तमाशा पाहत उभा होता. साला हरामी, मगरीची अश्रू ढाळायला इथे आला होता. तंबाखूची पिंग टाकत हवालदार बबन जोरात खेकसला. विलास शेठ आणि संपतरावातील वितुष्ट कदाचित त्याला माहिती असावे. काही जुनी दुश्मनी होती का त्यांच्यात? रमाकांतने त्याला विचारलं. कसली साहेब, त्याला आत झाकावं आणि याला बाहेर काढावं. दोघेही एकाच माळेची मणी. दोघेही बांधकाम व्यावसायिक असून एका स्थानिक बांधकाम फर्ममध्ये दोघांचा मोठा हिस्सा आहे. बबनने नवीच माहिती रमाकांतला दिली. काही पैशाच्या वादातून हत्या झाली असावी असा रमाकांतचा प्राथमिक अंदाज होता. विलास शेठ निघून गेल्यावर रमाकांतला त्याच्या डोळ्यात एका अनामिक भीतीचे सावट दिसून आले. अगदी तसेच भीतीचे सावट त्याने संपतरावाच्या मृतदेहाच्या डोळ्यात पाहिले होते. दुपारी 4 नंतर
पोलीस स्टेशनच्या फॅक्स मशीनवर जिल्हा रुग्णालयाचा फॅक्स आला। हवालदार बबन जाधवने केबिनच्या काचेवर टकटक करून तो फॅक्स रमाकांतच्या केबिनमध्ये त्याला आणून दिला। फॅक्समध्ये संपतराव जगदाळीचा पोस्टमार्टम रिपोर्ट पाठवण्यात आला होता। रमाकांत तो रिपोर्ट वाचू लागला। नाव संपत जगदाळे, वय 50, मृत्यू समय संध्याकाळी 6:50। मृत्यूचे कारण अत्याधिक भीतीने रक्तदाब वाढल्याने स्वतःचा गळा पकडून स्वतः केलेली आत्महत्या। विशेष टीप, गळ्यातील फाटलेल्या त्वचेचे सॅम्पल मृताच्या स्वतःच्या नाकात आढळून आले आहे। DNA मॅच विथ डेड बॉडी। व्हॉट नॉनसेन्स, कसे काय शक्य आहे? हवालदार बबन? तो रिपोर्ट हवालदार बबन जाधवच्या हातात देऊन रमाकांतने त्याला सुद्धा वाचायची विनंती केली। साहेब, रिपोर्ट तर हेच बोलतोय। हवालदार बबनने एकवार रिपोर्ट वाचून रमाकांतला सांगितले। अरे पण हे जनतेला कसे समजवणार? कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही, आणि जर या रिपोर्टच्या आधारे आत्महत्या मानून आपण पुढील तपास केला तर आरोपी सापडायच्या शक्यता खूप कमी होतील। रमाकांतने बबनला सांगितले। साहेब, एक काम करूया, केस थेट न बंद करता काही दिवस तपास सुरू आहे असे सांगून, जेणेकरून खुनी सापडण्यास वाव राहील। बबनने कल्पना दिली। ठीक आहे, पाहूया, तूर्त पुढील तपास सुरू करूया, त्याने बबनला म्हटले। सुसाईड किलिंगबाबत रमाकांतच्या मागील तपासाचा पूर्व अनुभव बराचसा एकसुरी होता। त्यात त्याला नीट यश हाती आले नसावे, म्हणून कदाचित यावेळी तपासाच्या सर्व दिशा खुल्या ठेवून त्याने पुढे पाऊल टाकायचे ठरवून टाकले। हवालदार बबनने त्याच्या खबरीमार्फत माहिती काढण्यास सुरुवात केली, आणि इथे पोलीस स्टेशनमध्ये रमाकांतने खून प्रकरणाची फाईल बनवायला घेतली। फाईल रेडी झाल्यावर पुन्हा त्याने तिचे एकदा अवलोकन केले। दिन, वार, तारीख सर्व सामान्यप्रमाणे नॉर्मल होती। त्यात संपतरावांचे स्वतःचा खून होईल इतपत कोणाशी जास्त शत्रुत्व नव्हते। रिपोर्टनुसार संध्याकाळी 6:50 त्यांचा खून झाला होता। परिस्थितीजन्य पुरावे जास्त नव्हते। प्रत्यक्षदर्शी मंडळीच्या साक्षीवरून घरात बाहेरून कोणीही आले नव्हते। संशयाची सुई नोकर, त्यांची बायको आणि मुलीवर जात होती, पण या सर्व समजाला खोडून काढणारी शक्यता ही उपस्थित होत होत्या। खून घडतेवेळी संपतरावची बायको, जी अतिशय कृश असून गेली कित्येक दिवस आजारपणाने अंथरुणात खिळून होती, मुलगी काही नातेवाईकांच्या संपर्कात फोनवर बंगल्याच्या पोर्चमध्ये गप्पा मारत होती, आणि नोकर, जो गेली 30 वर्षांपासून संपतरावाच्या बंगल्यावर नोकरीला असून वृद्ध, तब्येतीने तोळा मासा होता, आणि एक महत्त्वाचा पुरावा असलेला DNA व पोस्टमार्टम रिपोर्ट तर थेट आत्महत्या केल्याच्या शक्यतेला भक्कम ठरत होता। खून प्रकरणात गुंतागुंत खूपच वाढत चालली होती। दिवसामागून दिवस भरभर निघून जात होते। तपासात शून्य प्रगती होत होती। संपतरावचा खून होऊन 15 दिवस उलटले नसतील इतक्यात पोलीस स्टेशनला एक वर्दी मिळाली। नदीशेजारील असणाऱ्या फार्म हाऊसवर विलास शेठचा खून करण्यात आला आहे। ताबडतोब तपास पथक सोबत घेऊन नदीशेजारच्या फार्म हाऊसवर रमाकांत आणि पोलीस पथक पोहोचले। रात्रीचे 10 वाजले होते। संपतरावचे प्रतिस्पर्धी विलास शेठ रक्ताच्या थारोळ्यात आतील खोलीच्या पलंगावर निश्चित पडले होते। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील श्वान पथकाला बोलावले गेले। काही वेळाने श्वान पथक हजर झाले। खोलीत एकही वस्तू विस्कळीत स्वरूपात पडली नसल्याने पुरावा काहीच हाती लागला नव्हता। श्वान खोलीत काही क्षण घुटमळले। हुंगत हुंगत नदीकिनारी जाऊन जोरजोरात भुंकू लागले। काहीच अर्थबोध होत नव्हता। दर शनिवारी संध्याकाळी विलास शेठ आपल्या फार्म हाऊसवर जात असत। रात्रभर जोरदार दारूकाम करीत आणि सकाळ सकाळी तिथून निघून जात असत। तिथे राखणीला 2 नेपाळी गुरखे ठेवले होते। चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसी खाक्यात दाखवताच ती मंडळी काहीशी दबकत सांगू लागली, साहब, हम गुरखा लोग सिर्फ रखनवाली का काम करता है। हर शनिवार के दिन सेठ इधर आता है। उस शाम 6 बजे सेठ इधर गाड़ी में बैठ के आए और करीब 1 घंटे में उनके जोर जोर से चिल्लाने की आवाज़ आई। फिर हम लोग उधर दौड़ पड़े। अंदर जाके देखा तो वो मर गए थे। कुठेही न अडकत त्या दोघांनी सर्व हकीकत रमाकांतला सांगितली। विलास शेठच्या खुनाची संशयाची सुई कुठेही त्या 2 रखवालदारांच्या दिशेने वळत नव्हती। दाजीपूर फाट्यावरच्या
फार्म हाऊसकडे जाणाऱ्या नदीकडील वळणावर असलेल्या पोलीस तपासणी चौकीवर CCTV कॅमेरे बसवले होते। त्या संध्याकाळी फार्म हाऊसकडे येणाऱ्या सर्व वाहनांच्या हालचालीची फुटेज मिळवून पुढील तपासाचे रमाकांतने सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासरावला आदेश दिले। पोस्टमार्टम करण्यासाठी विलास शेठचा मृतदेह ॲम्ब्युलन्सने जिल्हा रुग्णालयात पाठवला गेला। बाकीचे पोलीस पथक आणि रमाकांत रात्री पोलीस स्टेशनला परतली। खून प्रकरणाची कानकून लागल्याने बातमी मिळवण्यासाठी बाहेर 3-4 स्थानिक पत्रकार मंडळी उपस्थित होते। त्यातला एका पत्रकाराला रमाकांतने विलास शेठचा खून झाल्याची बातमी दिली। उपस्थित पत्रकार मंडळी पांगल्यावर तो आत येऊन खुर्चीवर बसला। समोरच हवालदार जाधव कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव, हेड कॉन्स्टेबल प्रदीप मेराशी उपस्थित होते। त्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। मध्येच विश्वासराव म्हणाले, साहेब, मला तर या प्रकरणात भुताटकी जास्त वाटत आहे। तुम्ही नीट पाहिले का? डेड बॉडीचे डोळे गरकन बाहेर आले असून हातांच्या मुठी वळल्या होत्या। विश्वासरावच्या बोलण्याला इतरांनी दुजोरा दिला। थोडंफार फरकाने रमाकांतला सुद्धा ही शक्यता खरी वाटत होती। आपल्या पूर्वानुभवानुसार त्याने असे शेकडो मृतदेह पाहिले होते। मरतेवेळी अत्याधिक भीतीने मृतदेहाच्या चेहऱ्यावर असे भयानक भाव कायम राहू शकतात हे त्याने अनुभवले होते। एखादे भूत पाहिले असता भीतीने चेहऱ्यावर असे भाव येऊन मुठी वळल्या जातात हे रमाकांतला ठाऊक होते। पण त्याला कुठेतरी पुराव्याची जोड असणे आवश्यक असते आणि आत्मा खून करू शकतात असा पुरावा न्यायालयात मांडता येत नाही। त्याने खिन्न होऊन त्याच्या टीमला सांगितले। रात्रपाळीचे ठाणे अंमलदार कांबळे साहेब पोलीस स्टेशनला हजर झाल्यावर रमाकांत घरी निघाला। रात्रभर बेचैन अवस्थेत ती रात्र कशीबशी निघून गेली। सकाळी सकाळी आजूबाजूच्या शहरातील 10-15 गुन्हे पत्रकार रमाकांतची वाट पाहत बाहेर हजर असावेत। एकामागोमाग एक प्रश्न त्यांच्या तोंडावर येऊन आदळू लागले। साहजिकच होते, ज्या शहरात साधा चोरीचा गुन्हा महिनोन्महिने घडत नाही तिथे एकापाठोपाठ 2 खून घडले होते, आणि तेही प्रतिष्ठित नागरिकांचे। संपूर्ण जिल्ह्यात पोलीस यंत्रणा गुन्हेगाराचा शोध घेऊ लागली। 2 दिवसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव रमाकांतच्या हातात त्या संध्याकाळच्या फुटेजचे CCTV रिपोर्ट दिले। त्या रिपोर्टनुसार शनिवारी संध्याकाळपासूनच दाजीपूर नदीच्या फाट्यापासून फार्म हाऊसच्या दिशेने एकच वाहन आत वळले होते, आणि तेही विलास शेठचे होते। म्हणजे विलास शेठसोबत वाहनात बसून कोणीही आले नव्हते। नदीच्या किनाऱ्यांपासून फार्म हाऊसवर येणाऱ्या वाटेत डावीकडे घनदाट जंगल तर उजव्या बाजूला फार्म हाऊस पलीकडे मोठी नदी होती, जी पोहून येणे मोठ्या मोठ्या मगरीमुळे कोणालाही शक्य नव्हती। अशी एक शक्यता होती की कुणी चालत चालत फार्म हाऊसच्या आत आला असावा, पण तेही उंच कंपाऊंडवरून असणाऱ्या जाळीदार काटेरी कुंपणामुळे शक्य नव्हते। फार्म हाऊसमध्ये आतबाहेर हत्यारबंद 2 गुरखे राखण करत होते, त्यामुळे फाटक उघडून कोणी आत येईल ही शक्यतासुद्धा नसल्यास जमा होती। खून प्रकरण खूपच गुंतागुंतीचे बनत चालले होते। त्या संध्याकाळी जिल्हा रुग्णालयातून पोलीस स्टेशनला पोस्टमार्टम रिपोर्टचा फॅक्स आला। मृत्यूवेळ संध्याकाळी 7च्या आसपासची दाखवून मृत्यूचे कारण अतिउच्च रक्तदाबाने हृदयाचा झटका आल्याने दर्शवले होते। गळ्यावरच्या खुणा ह्या कोणा रानटी जनावराने ओरबडल्याने रक्त वाहून गेल्याच्या होत्या। परत एक चुकीचा रिपोर्ट। डोक्याला हात मारून तो रिपोर्ट रमाकांतने वाचून बाजूला ठेवून दिला। त्याला विश्वासरावचे बोलणे आठवत होते। कदाचित आपण अँगल बदलून तपास केला तर, पण कसे शक्य आहे? 2 अगदी हुबेहूब केलेले खून, त्यातून दोन्ही मृतांचे एकमेकांसोबत असलेले मैत्रीचे संबंध। कदाचित त्या दोघांचा खून करणारा इसम एकच असावा व तो एकामागोमाग एक दोघांना संपवत असावा। रमाकांत सर्व शक्यतांचा विचार करू लागला होता। पहिला खून घडून 20 आणि दुसरा खून घडून 5 दिवस उलटून गेले होते। रमाकांत त्याच्या केबिनमधून दोन्ही मृतदेहांचे फोटो पाहत बसला होता। इतक्यात हवालदार बबन जाधव तिथे आला। त्याच्या खास खबरीकडून त्याला आणखी एक बातमी मिळाली होती। ती खास बातमी तो त्याला सांगू लागला। शहराच्या उत्तर बाजूस राहणाऱ्या वसंत काळभोरांनी आपल्या बंगल्याच्या उभारणीसाठी खास CCTV कॅमेरे सुरक्षेच्या हेतूने मुंबईतून मागवले आहेत। यात विशेष काय होते? बंगला बांधून त्यावर सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्याची योजना करणे। हल्ली शहरात तर सर्वच ठिकाणी CCTV कॅमेरे जागोजागी बसवलेले आढळून येतात, रमाकांतने बबनला म्हटले।
अहो पण साहेब, हा वसंत काळभोर साधासुद्धा ऐसामी नाही. ज्या दोन्ही जणांचा खून करण्यात आला त्याचा तिसरा साथीदार आहे तो. हवालदार बबन जाधव त्याच्या खास तुसड्या शैलीत रमाकांतला म्हणाला. व्हॉट डू यू मीन? तिसरा साथीदार म्हणजे काय बबन? काय म्हणायचे तुला? काहीतरी क्लू मिळाल्यासारखे आश्चर्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटून आले. साहेब, या 3 जणांची एक बांधकाम कंपनी आहे. नजीकच्या शहरात समुद्रकिनारी छोटी मोठी हॉटेल्स बांधणारी बांधकाम कंपनी. संपतराव व विलास शेठ आणि वसंत काळभोर या बांधकाम कंपनीत भागीदार आहेत. हवालदार बबनला त्याच्या खास खबरीकडून ही माहिती मिळाली होती. संपतराव आणि विलास शेठ यांच्या काळ्या पैशातून कमावलेल्या धनावर ही हॉटेल्स बांधली जात होती. मोक्याच्या जागेवर जमिनी हेरायच्या. साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून जमिनी बळकावायच्या आणि मग अशा जमिनीवर हॉटेल्स बांधायची. अगदी साधारण कुठल्याही रिअल इस्टेट क्षेत्रात आढळून येणारं तंत्र होतं ते. आणि थेट संपतराव आणि विलास शेठचा हस्तक्षेप होत नसला तरी कागदोपत्री या फर्मचा मालक वसंतराव काळभोर होता. कदाचित अशाच कोणत्या तरी प्रकरणात मामला फिसकटला गेला असावा आणि त्या दोन्ही पार्टनरची वसंतरावने हत्या केली असावी. रमाकांतचा संशय आता वसंत काळभोरवर स्थिरावला होता. वसंतरावांच्या पुढील हालचालीची अजून गुप्त माहिती काढायची रमाकांतने हवालदार बबन जाधवला सूचना केली. वसंतरावांवर डिपार्टमेंटची करडी नजर ठेवण्यात येऊ लागली. इतका महत्त्वाचा दुवा स्वतःच्या नजरेतून कसा काय सुटला गेला याचे रमाकांतला नवल वाटत होते. तसा वसंतरावांवर थेट संशय जाणे जवळजवळ अशक्यच होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीनुसार खून घडतेवेळी मृताच्या आजूबाजूला मृत व्यक्तीखेरीज कोण्या तिसऱ्या व्यक्तीची उपस्थिती असण्याचे कोणतेही पुरावे सापडले नव्हते. परिस्थितीजन्य पुराव्यातून पण ही हत्या नसून आत्महत्या केलेली दिसून येत होती. पुढील तपासासाठी वसंतरावाला ताब्यात घेणे गरजेचे दिसून येत होते. दुसऱ्या संध्याकाळी वसंतरावांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कोठडीमध्ये चौकशी करण्यात आली आणि 1-2 सौदे व्यवहार सोडले तर त्याच्याकडून पूर्ण माहिती ऐकताच रमाकांतला जराही कशातच संशय आला नाही. मिस्टर वसंतराव, आपल्या फार्ममध्ये जर संपतराव आणि विलास शेठ भागीदार असतील तर कदाचित पुढच्या वेळी त्या खुनीच्या लिस्टमध्ये पुढचा नंबर तुमचा असू शकतो. रमाकांतने पुढील संभाव्य धोक्याची जाणीव वसंतरावांना करून दिली. हुशार वसंतरावांना हे अगोदरपासून माहीत असावे. कदाचित त्यासाठी त्यांनी आपल्या बंगल्याच्या आजूबाजूला CCTV बसवून घेतले होते. बाहेर खाजगी हत्यारबंद माणसे राखण देण्यासाठी उभी केली होती. अगदी तो राहत असलेल्या बंगल्यात त्याच्या खास बेडरूममध्ये सुद्धा कॅमेरे बसवले गेले होते. 2 खून घडून 25 दिवस उलटले गेले होते. खुनी इस्माचा काहीच तपास लागला नव्हता. त्या संध्याकाळी रमाकांत आणि त्याची पूर्ण टीम महत्त्वाच्या दुव्यावर चर्चा करत पोलीस स्टेशनमध्ये बसली होती. इतक्यात पलीकडील टेबलावर असलेला टेलिफोन खणखणला. कॉन्स्टेबल मिराशीने फोन घेऊन जी बातमी ऐकून त्यांना सांगितली त्यावर तिथे उपस्थित असलेल्या कोणाचाही पटकन विश्वास बसला नाही. जी मोडस ऑपरेंडी वापरून 2 खून यापूर्वी घडले गेले होते, अगदी साधारण त्याच पद्धतीने वसंतराव काळभोरांचा खून अगदी पाशवी रीतीने करण्यात आला होता. 4 कॉन्स्टेबल आणि सोबत विश्वासरावांना घेऊन रमाकांत ताबडतोब वसंतरावांच्या घरी पोहोचला. बंगला चांगला ऐसपैस बांधला गेला होता. वरच्या बाजूला वसंतरावांनी स्वतःसाठी 4 मोठ्या खोल्या बांधून घेतल्या होत्या. हवा छान खिळती राहण्याची त्यात सोय होती. अशाच एका खोलीत बेडवर वसंतरावांचा खून करून त्यांचा मृतदेह टाकण्यात आला होता. डोळे एखादं पिशाच बघून घाबरल्यासारखे बाहेर आले होते. हातांच्या मुठी वळल्या होत्या. एक विशेष बाब पंचनामा करताना जाणवली. गेल्या 2 खूनप्रमाणे वसंतरावांच्या मृतदेहावर कुठेही जखमेची खून नव्हती. खिडक्या बऱ्याच मोकळ्या होत्या आणि काही पडदे फाटले होते. इथे मात्र एक महत्त्वाचा पुरावा हाती लागण्याची शक्यता जास्त होती. ज्या रूममध्ये हा खून झाला त्या रूममध्ये CCTV कॅमेरे बसवले गेले होते. शासकीय नियमाप्रमाणे मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवून तिथले CCTV फुटेज त्यांनी ताब्यात घेतले. मिराशी, विश्वासराव व इतर मंडळी उपस्थित लोकांची जबानी लिहून घेत होते. त्या रात्रीच ताबडतोब नाकाबंदीचे आदेश देऊन ती सर्व पोलीस मंडळी CCTV फुटेजची सीडी सोबत घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचले. CCTV फुटेजमधील प्रत्येक सेकंदाची फ्रेम ते बारकाईने पाहू लागले. संध्याकाळची वेळ,
6:30 वसंतराव आपल्या वरच्या खोलीत दाखल झाले. अचानक वीज जाऊन काही क्षणात पुन्हा वीज आली. जोरात वारा सुटला असावा, कारण खिडकीचे पडदे वर खाली हलत असावेत. काही क्षणात वसंतराव जे आपल्या टेबलावर काही पेपर्स चाळत बसले होते ते अचानक आपल्या हाताने आपला गळा दाबू लागले. काहीच समजत नव्हते. इतक्यात जे अपेक्षित होते ते दिसू लागले. वर खाली येणाऱ्या त्या खिडकीतल्या पडद्याच्या हालचालीतून एक काळी शरीर आकृती तिथे प्रकट झाली. हळूहळू गडद आणि मध्येच धुसर होत चाललेल्या त्या आकृतीतून हातासारखे 2 लंबाकार बाहेर आले आणि त्या लंबाकाराने वसंतरावांच्या गळ्याभोवती आपला फास आवळायला सुरुवात केली. जीवाच्या आकांताने वसंतरावांची त्या फासातून सुटण्याची धडपड सुरू झाली आणि अगदी 2 मिनिटात वसंतरावांचा खेळ खल्लास झाला होता. हळूहळू त्या आकाराने काहीसा अस्पष्ट मानवी आकार धारण केला होता. अगदी एका क्षणासाठी तिथे एक निळा शर्ट धारण केलेल्या खप्पड चेहऱ्याचा एका इसमाचे ओझरते रूप तिथे प्रकट झाले. त्याच्या डोळ्यात प्रचंड विकार दाटून भरलेला दिसत होता आणि पुढच्या क्षणात त्या इसमाच्या खप्पड चेहऱ्यावर हास्याची एक लकीर उमटली गेली. हळूहळू ती काळीशार मानवी आकार असलेली आकृती विरळ होत गेली आणि खिडकीत पडद्याच्या वर खाली होणाऱ्या हालचालींमधून ती पुढच्या क्षणाला गडप झाली. कसे शक्य आहे हे सर्व? रमाकांतच्या टीममधील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. हवालदार बबन जाधव आपले अर्धे टक्कल पडलेलं डोकं वारंवार खाजवत होता. विश्वासराव, मिराशी आदी मंडळी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत अवाक होऊन बसली होती. साहेब, मला पहिल्यापासूनच विश्वास होता की या खून प्रकरणात थेट आत्म्याचा हात आहे. बघा, आता आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. विश्वासरावांनी बाकीच्या टीमकडे पाहत रमाकांतला म्हटले. अरे पण विश्वासराव, हा खुनी काही साधासुद्धा खुनी नसून एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन अतिशय थंड डोक्याने हे सर्व खून घडवून आणत आहे. कॅमेरा फुटेजमध्ये छेडछाड करून एखाद्या आत्म्याने हा खून घडवून आणला गेला आहे आणि मग पोलिसांचा खुनीवरून दुर्लक्ष होऊन एखाद्या आत्म्याकडे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न असू शकतो. रमाकांतने विश्वासरावांकडे खुलासा केला. बाकीच्या टीमला त्याचा हा खुलासा कदाचित पटला नसावा, कारण साफ होते. बेडवर पडून स्वतःचा गळा स्वतःच्या हाताने आवळून घेणाऱ्या वसंतरावांचे दृश्य सर्वांनी ढळढळीत डोळ्यांनी पाहिले होते. त्या काळ्या आकृतीसोबत वसंतरावांची होणारी झटापट त्या सर्वांनी डोळे सताड ठेवून पाहिली होती. कितीही थंड डोक्याने खून केला गेला तरी काहीतरी पुरावा खुनी पाठी ठेवतोच आणि या तिन्ही खुनात जमिनीवर पडलेल्या सुई इतकाही पुरावा खुनी इस्माने मागे ठेवला नव्हता. रमाकांतसुद्धा हे खून आत्मा करत आहे याच मतांचा थोडा बहुत होता, पण पूर्वानुभवाने कोणतेही स्टेटमेंट ऑन द रेकॉर्ड सर्वांसमोर द्यायला कचरत होता. प्राथमिक चौकशी अहवालात खुनाची पद्धत, संशयित व्यक्ती, सापडलेले पुरावे, बारीक सारीक तपशिलीचा उल्लेख करणे आवश्यक होते. आता CCTV फुटेजबद्दल काय लिहावे याबाबत रमाकांत आणि इतर पोलीस टीममध्ये मतभेद झाले. पुन्हा एकदा फुटेज व्यवस्थित पाहावे आणि मग व्यवस्थित काय तो अंतिम निर्णय घेऊन तसा तपशील ऑन द रेकॉर्ड लिहावा, असा त्यांचा सर्वानुमते निर्णय झाला. रात्रीचे 11 वाजले होते. पोलीस स्टेशनच्या आतमधील वातावरण धीरगंभीर बनत चालले होते. प्रत्येकाला त्या खुनीचा चेहरा पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. CD प्लेअरमध्ये CD लोड करून प्ले करण्यात आली आणि इतक्यात हवेची एक जोरदार झुळूक आत आली. टेबलावर पेपरवेट खाली ठेवलेले असंख्य पेपर हवेत उडून गेले. पुढच्या क्षणाला वीज गेली आणि सुमारे 2 मिनिटात ती पुन्हा आली. वीज आल्यावर आजूबाजूला रमाकांतने पाहिले. पूर्ण स्टेशनमध्ये त्या जोरदार हवेच्या झोक्याने भरपूर पेपर्स अस्ताव्यस्त पडली होती. जाधव, मिराशींनी मेहनत घेत सर्व पेपर्स आटपून व्यवस्थित टेबलच्या कप्प्यात ठेवून दिली. काही वेळाने ती CD पुन्हा सुरू करण्यात आली. संध्याकाळची वेळ 6:30. वसंतराव आपल्या वरच्या खोलीत दाखल झाले. अचानक वीज जाऊन काही क्षणात पुन्हा वीज आली. जोरात वारा सुटला असावा, कारण खिडकीचे पडदे वर खाली हलत असावेत. काही क्षणात वसंतराव जे आपल्या टेबलवर काही पेपर्स चाळत बसले होते ते अचानक आपल्या हाताने आपला गळा दाबू लागले आणि पुढच्या क्षणाला ते बेडवर धाडकन कोसळून पडले होते. टीममधील
सर्वच जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. रमाकांतच्या डोक्यात काहीतरी विशेष तर्कसदृश्य कल्पना येऊ लागल्या व त्याने त्या सर्वांसमोर मांडल्या. पाहिलेत विश्वासराव आणि जाधव, आत्ताच्या CCTV फुटेजनुसार अगदी स्पष्ट समजून येते. अगदी अर्ध्या तासाच्या अंतरात त्या आत्म्याने त्याच्या विरुद्ध असलेल्या एकमेव सबळ पुरावा मिटवून टाकला. जो धुरस सदृश्य आकार गेल्यावेळी फुटेजमध्ये दिसून येत होता तो यावेळी कुठूनही ओझरताही दिसून येत नव्हता. नक्कीच त्या आत्म्यास कोणताही पुरावा पाठी सोडायचा नाही आहे. स्वतःच्या हाताने गळा दाबून केलेली आत्महत्या असेच वर्णन कोणीही या दृश्याला पाहून केले असते. मगाशी त्यांनी जे पाहिले ते खरे होते की भ्रम, असा यक्ष प्रश्न त्या सर्वांना पडला होता. पण खुनाची प्राथमिक चौकशी अहवाल नोंद करणे रमाकांतला आवश्यक होते. सर्व बारीक सारीक तपशिलाची माहिती लिहिली गेली. मृत्यूचे कारण आत्महत्या म्हणून नोंद केली गेली. एकंदरीत त्या सर्वांनी या नोंदीला मूकसंमती दिली होती. रात्रीचे 12 वाजत आले होते. रात्रपाळीचे ठाणे अंमलदार कांबळे साहेब आले होते. सर्व पुरावे सर्वांसमक्ष सील करून पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले. रमाकांत व बाकीची सर्व टीम आपापल्या घरी निघून गेली. रात्रीच्या समयी रमाकांत दिवसभराच्या धावपळीने प्रचंड थकला होता. मागील काही दिवसात घडणाऱ्या एकापाठोपाठ एक घटनांनी तो काहीशा मानसिक तणावाखाली आला होता. त्याचं डोकं प्रचंड प्रमाणात ठणकत होतं. कपाटात ठेवलेली व्हिस्कीची बाटली त्याने बाहेर काढली. त्याचा एक कडक पेक बनवून पिण्यास सुरुवात केली. घरात गरमीने उकडत होते. बाहेर बाल्कनीमध्ये बसून तो खुनाच्या पुढील तपासाची जुळवणी मनातल्या मनात करू लागला. सलग 3 खून त्याच्या कार्यक्षेत्रात घडत गेले होते आणि त्यामुळे शांततेत दिवस काढणारी, कायदा सुव्यवस्था मानणारी त्या छोट्या खाणी शहरातील जनता प्रचंड प्रमाणात घाबरून गेली होती. अफवांचे पीक मोठ्या प्रमाणात आले होते. काल्पनिक सिरियल किलरची दहशत मोठ्या प्रमाणात पसरवली गेली होती. लोक संध्याकाळनंतर घराबाहेर जास्त पडत नसत. समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहराची बदनामी केली जात होती. चारही बाजूने हा दबाव पहाडासारखा वाढतच चालला होता. काहीही करून रमाकांतला खुनी शोधणे अत्यावश्यक झाले होते. एक विचार सहज त्याच्या मनात आला. जर सिरियल किलरची थिअरी खरी मानून पुढे तपास केला तर या केसमधील बरेचसे दुर्लक्ष झालेले पैलू नव्याने शोधता येतील. शिवाय ही शक्यता अत्यंत प्रबळ ठरत होती. खून झालेल्या तिन्ही इसमाचा एकमेकांसोबत गहिरा परिचय होता. व्यावसायिक संबंध होते. पुढील वाट अगदी स्पष्ट दिसत होती. तिन्ही जणांचे मागील काही वादविवादास्पद व्यवहार शोधून काढणे, त्या व्यवहारात जो व्यवहार संशयित वाटेल त्या इसमास शोधून काढणे. ताबडतोब त्याने त्या तिन्ही मृताच्या मागील काही व्यवहाराची नोंदी असलेले रजिस्टर वसंतरावांच्या कार्यालयातून जप्त करून पुढील तपासासाठी आणण्याचा विश्वासरावला मेसेज केला. बाहेर रात्र बरीच चढली होती. थंड हवेचे झोके थेट त्या बाल्कनीतून त्याच्या अंगावर येत होते. त्याने समोरच्या नगर परिषदेच्या मोकळ्या रस्त्यावर एक वार पाहिले. काही तुरळक कुत्री तिथे भुंकत होती. बाल्कनी समोरच्या झाडावर एक पिंगळा खूप उशीर बसून होता. त्याच्याकडे तो उगाचच आराम खुर्चीत बसून पाहत बसला होता. त्याचे डोळे आता हळूहळू जड झाले होते. एक थंड हवेची झुळूक आली आणि रमाकांतने डोळे मिटून टाकले. रात्रीच्या चंद्रप्रकाशात चारही बाजूने घनदाट झाडी असलेल्या त्या जंगलात एका दरीच्या सुरुवातीला तो उभा होता. आजूबाजूला त्याने पाहिले. चहूबाजूने मिट्ट काळोख असलेले रान डोळ्यांना दिसून येत होते. नजरेच्या टप्प्याआड एका बाजूला दरीसारखा तीव्र उतार दिसून येत होता. त्या दरीचे अस्तित्व चंद्रप्रकाशात दृष्टीस पडत होते. सावकाश हालचाल करत पायाखालील जमिनीचा अंदाज घेत तो हळूहळू दरीच्या टोकावरून आत सुरक्षित भागात जात होता. थोडेसे अंतर पार झाल्यावर त्याला सुरक्षित भागात असल्याची जाणीव झाली. पण पुढच्या क्षणाला त्याची हालचाल अचानक थांबली. डोळे मिचमिच करणाऱ्या त्या गडद काळोखात चहूबाजूंनी लुकलुकणारे असंख्य डोळे त्याच्या दिशेने रोखून धरले गेले होते. हिम्मत करून त्याने कसेबसे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी उचलले आणि त्या असंख्य लुकलुकणाऱ्या डोळ्याच्या भव्य परिसरातून एक अजस्त्र आकार त्याच्या दिशेने क्षणाक्षणाला जवळ येऊ लागला. अगदी नजरेच्या टप्प्यात आल्यावर तो रानगवा आहे असे त्याला जाणवले आणि त्याचा श्वास रोखला गेला. जर कुठेही वाट दिसेल
तिथे पळत जाऊन त्या अजस्त्र ताकदीच्या टकरीपासून स्वतःला वाचवावे. त्याच्या डोक्यात एक अमूर्त कल्पना जन्म घेऊ लागली. पण त्या अजस्त्र आकारातील अंतर आता जास्त राहिले गेले नव्हते. पुढच्या क्षणी एक जोरदार धडक मारून त्याने रमाकांतला हवेत उंच उडवले. हवेत तो अगदी जोरात उंच उचलला गेला. त्याने एकदा खाली पाहिले. काळोखे रान आता क्षणाक्षणाला छोटे दिसू लागले होते. आजूबाजूला गहिरी रात्र असूनही सर्व स्पष्ट दिसत होते. कदाचित हा परलोक असावा. त्याच्या मनाने वर जाता कल्पना करण्यास सुरुवात केली. उंचीच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्यावर अचानक पूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने खाली खेचले जाऊ लागले. जमिनीवर खाली उतरताना एखाद्या पाखराच्या पिसाऱ्यासारखा अलगद तरंगत तो खाली उतरला. त्याने आजूबाजूला पाहिले. तिथे अनेक जुनाट उंच उंच वृक्ष होते आणि अशाच एका वृक्षावर त्याला एक गळफास लावून घेतलेल्या स्थितीत एक इसम दिसून आला. तो इसम फास लावलेल्या स्थितीत झाडाला लटकत होता. त्याचे डोळे सताड उघडे पडून जीभ बाहेर आली होती. रमाकांत जमिनीवर पडून अर्धवट डोळ्यांनी त्या व्यक्तीचं निरीक्षण करू लागला. अगदी घनदाट जंगल असलेल्या त्या भागात गहिरा काळोखाचे साम्राज्य पसरलेले होते. आजूबाजूला प्रचंड मोठमोठाले वृक्ष असताना त्या व्यक्तीने उंचीने खुरट्या असलेल्या झाडावर गळफास लावून घेतला होता. लख्ख चंद्रप्रकाशात त्या मृतदेहाची थोडीशी हालचाल दिसून येत होती. रमाकांत आता टक लावून त्याला न्याहाळू लागला. आपल्या सभोवताली कुठेतरी जिवंत व्यक्तीची उपस्थिती त्या मृतदेहाला जाणवू लागली असावी. पुढच्या क्षणाला त्या फास घेतलेल्या व्यक्तीने डोळे उघडून चहूबाजूला पाहिले आणि त्याला रमाकांत तेथे उपस्थित असण्याची जाणीव झाली. ते मृत शरीर त्याच्याकडे डोळे रोखून पाहू लागले. एक जोराची काळी चिरून टाकणारी गगनभेदी किंकाळी त्या गळफास घेतलेल्या व्यक्तीने तिथूनच ठोकली. सभोवतालच्या प्रदेशात त्या जोरदार किंकाळीचे तरंग निर्माण होऊन त्या भागातील जीवजंतू थरथरले. ते प्रेत जोराची हालचाल करत त्या गळफासापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच्या हातपायाचा सुकलेला सांगाडा ढगा आडून येणाऱ्या चंद्रप्रकाशात दिसून येऊ लागला. पूर्ण शरीराचे मांस गळून पडले होते आणि गारगोटीसारखी दिसणारी पांढरी बुबळं त्याच्या डोळ्याच्या खाचातून बाहेर येऊन लोंबकळत होती. त्या गरगर फिरणाऱ्या बुबळांना रमाकांतचा निर्देश आला असावा. त्या प्रेताची ती भयान नजर रमाकांतवर स्थिर होऊन त्या प्रेताने जोरदार फडफडायला सुरुवात केली आणि पुढच्या क्षणी रमाकांत जोरात ओरडून त्या भयानक स्वप्नातून जागा झाला. धाडकन त्याला जाग आली. रात्रीच्या समयी घराच्या बाल्कनीत तो आराम खुर्चीत पहुडला होता. थंड हवेचे झोत अंगावर येत असले तरी त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. पूर्ण शरीरात कंप सुटून अंग घामाने ओलेचिंब झाले होते. त्याने घड्याळात वेळ पाहिली. रात्रीचे 3:30 वाजले होते. भल्या पहाटे त्याला नेहमीच पडणारे स्वप्न नव्या पात्राची भर घेत आत्ताच पुन्हा पडून गेले होते. बाल्कनीच्या समोरून येणाऱ्या रस्त्यावर कुत्र्यांना कसली तरी चाहूल लागली होती. बाल्कनीत उभे राहून त्याने समोरून येणाऱ्या रस्त्यावर पाहायला सुरुवात केली. समोरील रहदारीचा रस्ता कमालीचा भेसूर दिसत होता. नगर परिषदेने लावलेल्या पिवळ्या दिव्यांनी आसपासचा परिसर उजळून टाकला होता. कुत्रे विवळण्याचा आवाज कानावर येत होता. त्याला बालपणीच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी आठवू लागल्या. पूर्वीच्या काळात कुत्री अशी बऱ्याचदा विवळत. एखाद्या आत्म्यास रात्रीच्या नीरव शांततेत फिरताना पाहिले असता कुत्रे सामुदायिकरित्या जोरदार विवळत हे त्याला माहीत होते. मुंबईच्या वास्तव्यामध्ये अशा कुत्र्यांचा सामूहिक विवळण्याचा आवाज गेली कित्येक वर्ष त्याने ऐकला नव्हता. नक्की कोण रस्त्यावर आहे याची तो चाहूल घेऊ लागला. एका मोठ्या धूसर सदृश्य आकार रस्त्यावर तरंगत चालला होता. हळूहळू त्या आकाराने आपली दिशा बदलली. बाल्कनीसमोर असलेल्या काटेसावरीच्या वृक्षाखाली येऊन तो धूसर सदृश्य आकार स्थिर झाला. पुढच्या क्षणाला त्या धुरकट आकारातून एक खप्पड इसम दिसू लागला. निळसर रंगाचे एक वस्त्र त्याने परिधान केले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक गडगडाटी हास्य पसरले गेले होते. रमाकांतने त्या इसमास ओळखले. त्या CCTV फुटेजमध्ये सुद्धा अशाच इसमाला त्याने पाहिले होते. आपल्या हाताची घडी करून तो खप्पड काळीशार अमानवी आकार
थेट वर बाल्कनीमध्ये त्याच्याकडे शून्यात नजर लावून पाहत उभा राहिला होता. त्याने त्या वस्त्रामधून काही कागद बाहेर काढले आणि हातातील कागदाची घडी करत ते पुन्हा त्या वस्त्रात लपवले. रमाकांत डोळे रोखून ते दृश्य पाहू लागला. बाल्कनीखाली कुत्र्यांनी एकच कोलाहल माजवला होता. काटे सावरीच्या वृक्षाकडे पाहत ती जोरदार विवळत होती. काही क्षणाने तो दुर्कट आकार गोल गोल होत विरळ होऊन नष्ट झाला. बाल्कनीतून आत घरात येत त्याने पुन्हा वेळ पाहिली. पहाटेचे 4 वाजले होते. पण जे काही त्याने पाहिले होते कदाचित त्याचा ताण डोळ्यांना सहन न झाल्याने रमाकांत काही क्षणात तसाच बेडवर पडून झोपी गेला. सकाळचे 8 वाजले होते. घाईघाईने सर्व आवरून रमाकांत ड्युटीवर निघून गेला. पोलीस स्टेशन बाहेर बरीच पत्रकार मंडळी उपस्थित होती. सापडलेल्या सीडीबाबत कोणतेही स्पष्टीकरण न देता त्यांचा प्रश्न टाळून तो थेट त्याच्या केबिनमध्ये बसला. डोक्यातील ठणठण थोडी कमी झाली होती. पोलीस स्टेशनमध्ये केबिनच्या बाहेर त्याला थोडी गडबड जाणवली. 9 वाजून गेले होते. बाहेरच्या टेबलाच्या समोर शहरातील एक वयोवृद्ध इसम खुर्चीवर बसला होता आणि हवालदार बबन नेहमीप्रमाणे त्याची कैफियत घेऊन ऐकून घेत होता. 1 महिन्यापासून हा वृद्ध इसम 2-1 वेळा पोलीस स्टेशनला येऊन गेल्याचे त्याला जाणवले. पण कामाच्या गडबडीत रमाकांतचे तिकडे दुर्लक्ष झाले होते. म्हाताऱ्याने एक मिसिंग तक्रार महिन्याभरापूर्वी केली होती. त्याचा एकुलता एक नातू गेला 1 महिना बेपत्ता झाला होता. त्या वृद्ध इसमाच्या हातातून एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. हवालदार जाधव कडून तो फाईल हातात घेऊन रमाकांत ती चाळू लागला. बरेच हल्लीचे व काही जुने तपशील त्या वृद्धाच्या माहितीप्रमाणे हवालदार बबन जाधवने नमूद केले होते. बेपत्ता झाल्याची सुमारे महिनाभरापूर्वीची तारीख होती. फाईल परत त्याने जाधवकडे दिली. अगोदरच त्या 3 खून करणाऱ्या खुनीचा तपास लागला नव्हता आणि त्यात म्हाताऱ्याने येऊन अजून एक प्रलंबित प्रकरण असल्याचे सांगितले होते. रमाकांतचे डोके पुन्हा एकदा ठणठणू लागले. तो केबिनमध्ये येऊन कालच्या स्वप्नाचा विचार करत बसला. नेहमीच येणाऱ्या त्या भयानक स्वप्नाची त्याने मानसिक अवस्था खच्चीकरण केली होती. टेबलावर डोके ठेवून तो तसाच कित्येक वेळ झोपून होता. घड्याळात दुपाराचे 3 वाजले होते. पटापट दिवस संपून वेळ भराभर निघून जात होता. दुपार केव्हाचीच उलटून गेली होती. महिना अखेर असल्याने रमाकांतने रेकॉर्डवर सॉल्व्ह झालेल्या चालू फाईल्स क्लोज रिपोर्ट करण्यास सुरुवात केली. त्या 4 फाईल्समध्ये त्या 3 खुनाच्या आणि त्या म्हाताऱ्या इसमाच्या नातवाची मिसिंग तक्रार असलेली फाईल्स पेंडिंग राहिली होती. आजच्या दिवसात पेंडिंग फाईल्सवर कार्यवाही करणे आवश्यक असल्याने रमाकांत काही जुने रिपोर्ट चाळत असत्यातील संदर्भ शोधत बसला होता. काही वेळाने अचानक वायरलेसवर एक संदेश ऐकू येऊ लागला. एक मृतदेह नदीजवळच्या जंगलात एका गुराख्याला आढळून आला होता. जोरजोरात ओढून त्याने मुख्य रस्त्यावर येऊन त्या गुराख्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना गाठून त्या मृतदेहाची हकीकत सांगितली होती. त्या लोकांपैकी कोणी थेट आपत्कालीन पोलीस नंबर डायल करून दाजीपूर पोलीस स्टेशनला वर्दी दिली होती. दाजीपूर पोलीस स्टेशनपासून मृतदेह सापडलेले अंतर बरेच लांब होते. ताबडतोब विश्वासरावने जिल्हा रुग्णालयाला कळवून ॲम्ब्युलन्स त्या स्पॉटवर पाठवण्यास सांगून हवालदार बबन जाधव मिराशीला घेऊन ताबडतोब रमाकांत स्पॉटवर जाऊन पोहोचला. तो गुराखी आणि 5-6 मंडळी मुख्य रस्त्यावर पोलिसांची वाट पाहत उभे होते. सूर्य मावळणीला लागला होता. सर्वत्र अंधारण येऊ लागले होते. पटापट गुराख्याला सोबत घेऊन ती सर्व मंडळी जंगलात आत चालत होती. थोडे अंतर चालल्यावर अचानक गुराखी थांबला. कसली तरी चाहूल त्याला लागली होती. रमाकांत आणि इतर सर्वजण त्या आवाजाची आजूबाजूला चाहूल घेऊ लागली. त्या सर्वांना कोणताही आवाज ऐकू येत नव्हता, पण त्या गुराख्यास तो आवाज परिचित असावा असे वाटत होते. घनदाट जंगलाला मिट्ट काळोखाने आपल्या कवेत घेतले होते. विजेरीच्या प्रकाशात त्या गंभीर आवाजाच्या स्रोताचा ते सर्वजण शोध घेऊ लागले. हळूहळू तो आवाज कानात त्या सर्वांना ऐकू येऊ लागला. गुराख्याने त्यांच्याकडे पाहत एक सावधानतेचा इशारा केला आणि पुढच्या क्षणाला ती सर्व मंडळी नजीकच्या 2 उंच झाडांच्या उंच भागावर चढून बसली. जंगलातील त्या पायवाटेवर मिट्ट काळोख पसरला होता.
त्या मिट्ट काळोखाला बेदणारे लुकलुकणारे असंख्य डोळे त्या पायवाटेवर चमकत त्यांच्याजवळ येऊ लागले. रमाकांतने आपल्या जवळील विजरीचा झोत त्या पायवाटेवर टाकला. त्या झोतात अनेक रानगवे आपल्याच धुंदीत चालत येत असताना त्याने पाहिले. 5, 10, 20 मोजता न येणाऱ्या त्या रानगव्याचा कळप त्या पायवाटेतून झाडे झुडपे तुडवत पुढे निघाला होता. इतका अजस्त्र आकाराचा जनावरांचा कळप त्या सर्वांनी केव्हाच पाहिले नव्हता. स्वप्नात नेहमीच दिसत असलेली जागा रमाकांतला कुठेतरी प्रत्यक्ष दिसून येत होती. तो कळप आला तसाच निघून गेला. काही वेळाने आजूबाजूच्या परिस्थितीचा जाणीव ठेवून ते सर्व खाली उतरले आणि दबकत दबकत गुराख्याच्या पाठी जाऊ लागले. त्या मोठ्या जुनाट वृक्षामागील जमीन हळूहळू संपत जाऊन तिथे दरीची सुरुवात होत होती. त्या वृक्षाच्या आजूबाजूला भरपूर लहान वृक्ष होते. त्या भागात एक अनामिक प्रचंड सावट भरून असल्याचे त्या सर्वांना जाणीव होऊ लागली. तिथून ते पुढे आले आणि समोर दृश्य बघून ते सर्व हादरून गेले. त्या लहान झाडावर एक गळफास लावून घेतलेलं प्रेत होते. आजूबाजूच्या परिसरात त्याने प्रचंड दुर्गंधी सुटली होती. नाकाला रुमाल लावून ती डेड बॉडी खाली उतरवण्यात आली. मृत इसमाने मरून खूपच कालावधी लोटला गेला होता. त्याचं संपूर्ण शरीर टम्म फुगलेले होते. डोळ्यात खाचा पडून त्यामध्ये बारीक आळ्या वळवळत होत्या. मानेवर दोराच्या जोरदार दबावाने घाव पडून त्यातील बरेच रक्त वाहून गेले होते. संपूर्ण मृतदेहावर माशा घोंगावत होत्या व त्याची असह्य दुर्गंधी त्या संपूर्ण परिसरात पसरली होती. त्या मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण करताना त्या मृतदेहाच्या निळ्या रंगाच्या शर्टमध्ये एक घडी केलेल्या कागद रमाकांतला आढळून आला. पाठपोट लिहिलेल्या त्या कागदावर बरीच माहिती लिहिली होती. मिराशी आणि जाधव झाडावरून खाली उतरत होते. त्यांचे लक्ष आपल्याकडे नाही हे पाहून त्याने पटकन कागद पॅन्टच्या खिशात लपवून टाकला. मुख्य रस्त्यावर ॲम्ब्युलन्स उभी होती. मृतदेह स्ट्रेचरवर टाकून ॲम्ब्युलन्समधून पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला गेला. रात्र खूपच झाल्याने त्या रात्री रमाकांत घरी न जाताच पोलीस स्टेशनला थांबला. दुसऱ्या दिवशी त्या म्हाताऱ्या इसमास जिल्हा रुग्णालयात बोलावले गेले. एकंदरीत नाकाच्या विशिष्ट ठेवणीवरून आणि काही जुन्या जन्मखुणावरून त्या असहाय्य वृद्धाने त्याच्या नातवाला बरोबर ओळखले. दुपारी त्याच्या अंतिम संस्काराची व्यवस्था लावून रमाकांत तडक घरी परत आला. त्याच्या डोक्यात प्रचंड ठणठण सुरू झाली. पोटात मळमळ होऊ लागली. अंगाला कंप सुटून थरथरी भरून आली. वेदनाशामक गोळी त्याने घेत अंथरुणात अंग टाकले. बेडवर पडल्या पडल्या रमाकांतला जी झोप लागली ती थेट मध्यरात्रीच्या सुमारास उघडली. घड्याळात रात्रीचे 2चे ठोके पडत होते. अचानक त्याला खिशात असलेल्या कागदाची आठवण झाली. पॅन्टच्या खिशात ठेवलेला तो कागद काढून रमाकांतने वाचण्यास सुरुवात केली. मी श्रीधर. दाजीपूर शहरात मी राहत असून माझ्या वाडवडिलांच्या हक्काची सुमारे 5 एकर जमीन बळजबरीने बळकावण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून वसंत काळभोर आणि विलास जगताप आदी मंडळी करत असून त्याच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मी संपत जगदाळे यांची मदत मागितली. पण संपतरावसुद्धा याच मंडळींपैकी एक असून हे सर्वजण माझ्या वडिलोपार्जित 5 एकर जमिनीसाठी मला व माझ्या वृद्ध आजोबांना छळत आहेत. आज मला नदीशेजारच्या एका फार्म हाऊसवर ह्या सर्व मंडळींनी अपहरण करून आणले असून आज रात्रीच मला मारून टाकण्याचा बेत त्यांनी आखला आहे. काल जमिनीच्या कागदपत्रावर जबरदस्तीने माझी सही घेऊन त्या लोकांनी आमची सर्व जमीन हडप केली आहे. आजोबांना वारंवार जीवे मारण्याचा धमक्या मिळत असल्याने पोलिसांची मदत मी घेऊ शकत नाही. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास संपतराव जगदाळे, विलासशेठ जगताप आणि वसंत काळभोर ही लोक जबाबदार असतील. श्रीधर. कागदातील सर्व मजकूर वाचून रमाकांत बाहेर बाल्कनीमध्ये आला. रात्रीचे 3 वाजले होते. समोर रस्त्यावर सर्वत्र नगर परिषदेच्या दिव्यांचा पिवळा प्रकाश पसरला होता. बाल्कनीच्या समोर असलेल्या काटे सावरीच्या वृक्षाखाली एक धुरकट पांढुरका ढग हळूहळू गोलाकार आकार घेत जमा होत होता. त्या गोलाकार थोरातून एक अमानवी आकार प्रकट झाला. त्या अमानवी आकाराने रमाकांतकडे पाहिले व तो सहज हसला. हळूहळू तो अमानवी आकार वरवर हवेत जाऊ लागला. अंधारात
थोडे वर गेल्यावर आकाशाच्या दिशेने तो आकार विरळ होत जाऊन हवेत विरत गेला. आज अनेक दिवसांनी रमाकांतला खूप प्रसन्न वाटत होते. त्याच्या मनावर बसलेले दडपण अचानक कमी होऊ लागले होते. डोक्यातील ठणठण हळूहळू कमी होऊ लागली. खिशातून तो कागद बाहेर काढत त्याने तो टराटरा फाडून खाली फेकून दिला. कागदाचे ते निर्जीव तुकडे हवेत तरंगत खाली येत जमिनीवर इतरत्र पसरत विखरून गेले. सकाळी रमाकांत पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचला. सकाळपासून जिल्हा रुग्णालयाचा फॅक्स आला होता. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार जंगलात सापडलेल्या मृतदेहाची आत्महत्या नसून त्याला पाशवी पद्धतीने गळा घोटून मारण्यात आले होते व नंतर आत्महत्येचा बनाव करण्यासाठी त्याच्या मृतदेहास झाडाला गळफास लावून लटकवले गेले होते आणि ही हत्या सुमारे 1 महिन्यापूर्वी घडली गेली होती. रात्रीची चिठ्ठी आणि पोस्टमार्टमचा संबंध रमाकांतला जाणवू लागला होता. पेंडिंग फाईल्सच्या गट्ट्यातून त्या खून झालेल्या तिन्ही फाईल्स त्याने बाहेर काढल्या. आत्महत्या असा शेरा मारून त्या फाईल्स त्याने क्लोज रिपोर्ट करून टाकल्या. राहिला प्रश्न तो मिसिंग कंप्लेंटचा. तीसुद्धा मिसिंग पर्सन डेट झाल्याने क्लोज झाल्यात जमा झाली होती. पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन रमाकांतने एक सिगारेट पेटवली. त्या उंच उंच वर जाणाऱ्या सिगारेटच्या धुराच्या वलयाकडे तो पाहू लागला. त्या धूम्रयुक्त वलयाकडे पाहताना त्याला एक थोर महात्म्याची काही प्रसिद्ध वाक्ये आठवली. तुम्ही समुद्राच्या किनारी वाळूत काठीने आपले नाव लिहा. काही क्षणात समुद्राची लाट येताच तुम्ही लिहिलेलं नाव त्या वाळूतून पुसले जाईल. तुम्ही एका खडूने फळ्यावर आपले नाव लिहा. काही दिवसांनी ते कोणीतरी सहज पुसून टाकेल. तुम्ही छिन्नी हातोड्याने एका खडकावर आपले नाव कोरा. आपले नाव वर्षानुवर्षे त्या खडकावर कायम राहील. कर्म जरी सर्व समान एकाच स्वरूपाचे असले तरी छिन्नी हातोड्याने जोरदार आघात करून केलेल्या घावाचे तीव्र पडसाद तो खडक अंतर्मनात जपून ठेवतो आणि त्यातूनच त्याची प्रतिशोध घेण्याची तीव्र वासना जन्माला येते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.